श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आहे रविवार 18 जानेवारी 2026. तर आज आहे दर्श अमावस्या, ज्याला आपण मौनी अमावस्या असं सुद्धा म्हणतो. तर मौनी अमावस्येमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मौन म्हणजे काय, तर शांतता, गप्प बसणं. म्हणजे काय, आपल्याकडून काही वाचा दोष घडतात. काही वेळेस जाणतेपणी सुद्धा काही दोष होतात, तर काही अजाणतेपणी आपल्याकडनं वाचा दोष घडून येतात आणि नंतर मग आपल्याला थोडासा पश्चाताप वाटतो की आपण हे बोलायला हवं नव्हतं, पण आपण बोललो, किंवा आपल्या बोलण्यामुळे समोरचं कोणीतरी दुखावलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ह्या वाचा दोषाचं आपल्याला पाप लागू नये किंवा पातक लागू नये, यासाठी आपल्याला या दिवशी मौनी अमावस्येचं निमित्त साधून या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला शांत राहायचं आहे. म्हणजेच काय, मौन राहायचं आहे शक्यतोपर्यंत. म्हणजे जे साधू संत असतात ते दिवसभर मौन पाळतात, पण आपल्याला ते शक्य नाही. तर कमीत कमी आपल्याकडून कुठलेही आणखीन वाचा दोष होऊ नये यासाठी तरी आपण कमी बोलायचं आहे थोडक्यात. तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे. त्यासोबतच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात, पितरांसाठी करायच्यात, स्वतःसाठी करायच्यात, किंवा आपल्याला भगवान विष्णूंची, शंभूंची कोणती सेवा करायची आहे, ह्या सगळ्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे निश्चितच अमावस्येच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्यात हे तुम्हाला कळेल. आणि फक्त मौनी अमावस्याच नाही, तर तुम्ही कुठल्याही अमावस्येला हे नियम पाळून या सेवा केल्या तर निश्चितच तुमच्या घरात सुख, समाधान, समृद्धी नांदते. म्हणून आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.